या डॉक्टर यासाठी उभारलेलं त्यावरती तुम्ही सर्वांनी पाठपुरावा केला पाहिजे. आमच्या पण पाठीशी लागलं पाहिजे की आम्हाला हे नाही आहे ते नाही आहे, आम्हाला हे मिळवून द्या. तुम्ही जर सर्वांनी एकोप्यानं आम्हाला सांगितलं कशाची कमतरता आहे तर आम्ही पण त्याला पाठपुरावा करू, तुमच्या गरजा पूर्ण करू. असं इथून पुढे जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला त्या आम्ही नक्कीच पाठपुरावा करू त्याचा आणि तुम्हाला पुरवण्याचं आश्वासन देते. जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही ठेवलेल्या कार्यक्रमाला उपस्थित दुर्गाताई भगिनी जाधवताई पांढरेताई उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ज्या अडचणी आहेत त्या अडचणी डॉक्टरांनी आम्हाला एक निवेदन दिले. तसंच एक निवेदन दुर्गाताईला द्या जे आरोग्य समितीने निश्चित कमिटीवर दिलेली. तुम्ही आरोग्य समितीवर असताना या भागासाठी काय दिलं काही तुम्हालाही सांगतो की तुम्हाला आता जिल्हा परिषदेला पालकमंत्री 21 कोटी रुपये देणार आहे जिल्हा परिषद सदस्यांचे. ज्या वेळेला DPTCची बैठक होईल त्यावेळी आम्ही सुद्धा आमदार म्हणून त्या DPTCच्या बैठकीला आहे. त्यावेळी ह्या गोष्टींची पालकमंत्र्याला जाणून करून द्या की प्रशासनाने 21 कोटी रुपये हे त्या जिल्हा परिषदेच्या गणाला देणार आहेत अशी जाहीर केलेली आहे आणि ती घेतल्याशिवाय सोडायची नाही. त्याच्यामुळे त्या 21 कोटीमधून काही रस्त्यासाठी काही आरोग्यासाठी आपल्याला पैसे देता येईल. व्यंकटराव तुम्ही आपण भूमिका मांडणारे आहे त्यामुळं आरोग्य खात्यात जेव्हा तुमची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये तुम्ही आवाज उठवून आपल्या भागासाठी आता एक तुमचं गाव तुम्ही जरी काशीगाव वनातून निवडून आला तर तुमचं गाव हे ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण अंतर्गत आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण यांनी देण्याचं काम करू शकतो. राहिल्याविषयी मी आमदार म्हणून तर मी डॉक्टर साहेबांना सांगतो की डॉक्टर साहेब माननीय राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ते आमदार व्हायच्या अगोदर बी आणि मी आमदार व्हायच्या अगोदर बी आमचा एक जीवा भावाचा दोस्ताना परवा पंढरपूरला आले होते शिंदे साहेबांकडे आणि त्याच्यामुळं आपल्याला जे आरोग्य खात्याकडून घेता येईल त्याची यादी मला द्या की बाबा हे आपण राज्याच्या आरोग्यमंत्र्याकडून आपण ही कामं करू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे काही कामं आपण जिल्हा परिषदेकडून करू शकतो, काही कामं आपण राज्याच्या आरोग्य विभागाकडून करू शकतो. तर मला तसं सांगा तुम्ही निवेदन जरी दिलं तरी ज्या आरोग्यमंत्र्याकडे आपल्याला निधीसाठी मागणी केल्यावर तात्काळ निधी मिळतो अशी कामं मला सांगा. ताबडतोब तुम्हाला आरोग्यमंत्र्याकडे तुम्हाला मी एक बैठकीला बोलवतो मुंबईला त्यांच्या दालनामध्ये किंवा तुमच्या मंदिरावर आणि जी काही कामं आहेत ती तात्काळ आपण करण्याचा प्रयत्न करू. पण माझा अनुभव खरे तुम्हाला माहिती आहे छोटं काम करणारा माणूस नाही म्हणून मोहच्या जनतेने मला 31,000 निवडून दिले. त्यामुळं झटपट निर्णय करणारा मी माणूस आहे. त्यामुळे निश्चितपणाने तुम्हाला सांगतो या तालुक्याचा आमदार म्हणून जी जी तुम्ही दिलेली कामं आहेत ती कामं करण्याचा 100% मी प्रयत्न करतो. त्यांची जी तात्काळ कामं आहेत ती तात्काळ कामं आता आमची मॅडमनी सांगितलं मुलींना मुलांनी की त्यांनी DPTCमधून 15 लाख रुपये हे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी आहे. तसाच निधी काही तुम्हाला सुद्धा मंजूर करता येईल. कारण सगळ्यांनी हातभार लावला तर आपल्याला लय वेळ लागणार नाही. तुम्ही पंचायत समितीमध्ये आवाज उठवून काय घेता येते का बघा. तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही तर दोघं आहे आणि मी पण दोघं जण आहे. तर मी निश्चितपणाने सांगतो की राज्याच्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांकडून माझे मित्र असल्यामुळं आणि राज्याचं आरोग्य खातं त्यांच्याकडे असल्यामुळं जितका होईल
तितका निधी देण्याचा प्रयत्न मी 100% केल्याशिवाय आभार मानू. इथं हजर राहिल्याबद्दल विशेषतः मनापासून आभार मानते व कार्यक्रमाचा गोड शेवट करण्यासाठी म्हणजेच आभार प्रदर्शनाचे काम डॉक्टर सिंहच्या मॅडम शिंदे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी PHC प्राथमिक आरोग्य केंद्र टूल्स यांच्यातर्फे बोलत आहे. इथं आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे आहे, पण मला 2 शब्द बोलायचे. आत्ता तक्रारी खूप होत्या PHC बद्दल. मी प्रातिनिधिक स्वरूपात बोलते. इथं राहायला कोणी नाही किंवा लस नसते, ह्या तक्रारी सगळ्या मान्य आहेत. पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे डॉक्टर साहेबांचं पण काम नाही, बिईंग अ डॉक्टर माझंही काम आहे. ही जबाबदारी PHC टूलच्या अंतर्गत जी काही गावं येत असतील तिथल्या पहिल्यांदा नागरिकांची, तिथनं निवडून दिलेल्या आपल्यासारख्या नवोदित किंवा आजी माझी सदस्यांची सगळ्यांची आहे. मी आपल्याला विनंती करते, म्हणजे भालकेदादांनी पण जबाबदारी घेतली किंवा ताईंनी पण घेतली की मी लवकरात लवकर फंड्स निर्माण करून, पण त्याला टाईम बाइंडिंग द्या. कारण काय होतं, माणूस बदलत जातो. डॉक्टर साहेब आले, त्यांनी मागच्या कामाचा आढावा घ्यायचा, तो पुढं पाठवायचा, हे होत नाही. हे मी व्यक्तिशः रांजणी PHCच्या अंतर्गत आहे मी की PHC जेव्हा वर आणताना हे सगळं बघितलंय, म्हणून आज मी आभार प्रदर्शनात हा मुद्दा घेतलेला आहे की एका टाईम बाइंडिंगमध्ये ह्या गोष्टी करून द्या. PHC अंतर्गत खूप चांगलं काम होऊ शकतं, कारण हा भाग खूप रुरल आहे. कासेगाव गादेगाव ही कनेक्टिव्हिटी पंढरपूरची खूप जास्त प्रमाणात आहे आणि ह्या गावाची कनेक्टिव्हिटी ही खूप लांब असल्यामुळं लोकांना ही PHC अत्यंत गरजेची आहे. पण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि टोटल स्टाफ दिल्याशिवाय इथं कामकाज होणं अशक्य आहे. नागरिकांना विनंती करते की तक्रारी उपोषणं करण्यापेक्षा इथल्या अडचणी समजून घ्या. डॉक्टर साहेब एकटे काही करू शकत नाही. हा माणूस गेला, उद्या मी येणार, मी जाऊन आणि कुणीतरी येणार. त्यामुळे मी तुम्हाला अगदी मनापासून विनंती करते की आमच्या या मागण्या अडचणी आपण सोडवाव्या. आमच्याकडनं जेवढं काही चांगलं काम करता येईल आम्ही ते पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो आणि आपल्या तुम्हाला स्टाफ कोण देतो? जिल्हा परिषद देते का राज्याच्या आरोग्य खात्यात? जिल्हा ताईचं आणि सगळं दोघांची जबाबदारी. जिल्हा आम्ही वाढीव